स्वीटू स्वीटू ऐक ना, अशी का निघून आलीस तू? काका असं का म्हणाला? स्वीट, एक मिनिट. तुमच्या मनात काय चाललंय? तुम्ही का आलाय तिकडे? ऐक ना, आपण नाही, तुम्हाला जे सगळ्यांना वाटतंय ना ते आता शक्य नाहीये. ओम माझा चांगला मित्र होता आणि इतकं सगळं घडून गेलं तरी अजूनही आजही तो माझा खूप चांगला मित्र आहे. लोकांना आमची मैत्री कधी कळलीच नाही. आणि प्रेमाचं म्हणशील ना तर तेव्हा मी लोकांची भांडायला तयार होते ओमच्या प्रेमासाठी. माझ्यासाठी ओमपेक्षा जास्त महत्वाचं काही नव्हतं. पण आता काय? आता माझ्यात लोकांची भांडायची ताकदच उरली नाही आहे. आई, मला समजलं की माझ्यात आणि ओम मध्ये खूप अंतर आहे आणि आमची बरोबरी नाही होऊ शकत. आणि आता जर मी ओमशी लग्न केलं तर लोक हेच म्हणतील ना की मी ओमच्या मैत्रीचा, त्याच्या प्रेमाचा फायदा घेतला. आणि त्यात काहीच चुकीचं नाहीये. नाही बाळा, असं कोणी का म्हणे? आणि हे बघ, जे आहे ना त्यापासून पळून काय होणार आहे? मी पळत नाही आहे, मी पळत नाहीये. पण आता जे आहे ना समोर, हे सगळं प्रॅक्टिकली फेस करायची सवय लागली आहे मला. मी काय करू? आता माझं आंधळ प्रेम करायचे दिवस गेले. आता सगळं डोळे उघडे ठेवून ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचंय. अगं पण मी काय करू आई? मी 6 महिन्यापूर्वी इथे का निघून आले? मला जर ओमशी लग्नच करायचं असतं तर मी तेव्हाही केलं असतं. पण मालविका ताईंना हे नातं मान्य नव्हतं. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर जे जे घडलंय ना ते म्हणून घडलंय. तू ऐक ना राजा, जे झालं ना ते झालं. ते सगळं विसर तू. आता कशी विसरू? ठीक आहे, ते विसरायचं ठरवलं तरी कधी ना कधी मालविका ताई जेलमधनं परत येणार आहेत. तेव्हा काय करायचं? मी माझ्या प्रेमासाठी पुन्हा तुमचे जीव धोक्यात नाही घालणार. आमच्यात असं काही होणार नाही. आणि ओमच्या डोक्यातही असं काही असेल तर मला बोलावं लागेल त्याच्याशी. मला बोलावं लागेल. स्वीटू ओम कुठे आहे? तो ना माहित नाही. अगं आत्ताच होता इथे अंगणात. काय माहित कुठे गेला? समुद्रावर गेलाय का? मी आले. स्वीटू उड़ती फिरू मस्त गगन में. एक मिनिट लवकर चल. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में. आज मैं आजाद हूँ दुनिया की मन. युअर ऑनर, हिला वेड लागले, वेड. आणि हिच्यामुळे इतरांच्या जीवालाही धोका संभवतो. आणि म्हणूनच माझी कोर्टाला विनंती आहे की हिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची परवानगी द्यावी आणि तिथे हिच्यावर योग्य तो उपचार होऊन डायग्नोज केलं जाईल. थँक्यू. परमिशन ग्रांटेड. मला उडायची परमिशन मिळाली. थांबा युअर ऑनर. मालविका खानविलकर यांची मी लॉयर. गेले काही महिन्यापासून त्यांच्या फॅमिली सोबत त्यांच्या मेंटल इलनेस बाबत सगळे अपडेट्स मी घेतले. आपण मेंटल चेकअप करता आत्ता परमिशन देत आहात जज साहेब, पण गेली 2 वर्ष रेग्युलरली त्यांचं चेकअप चालू आहे. अँझायटी करता गोळ्या त्या गेली कित्येक वर्ष घेत आहेत. पण बिझनेसवर परिणाम होईल म्हणून ही गोष्ट त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली, अगदी आपल्या आईपासून सुद्धा. पण जज साहेब, मालविका खानविलकर यांना खरोखरच मेंटल इलनेस आहे. त्याचेच रिपोर्ट्स मी आता सबमिट केले. इनफॅक्ट
6 महिन्यापूर्वी घडलेल्या त्या घटना, ज्याच्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या क्लायंटला झालेली आहे, तो गुन्हा देखील या आजाराच्या प्रभावाखालीच झालेला आहे. खरं तर ह्याच्यात त्यांची काहीच चूक नाही. म्हणून मी कोर्टाला विनंती करू इच्छिते की माझ्या क्लायंटची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आधी मालविका खानविलकरांची तपासणी होणं गरजेचं आहे. तपासणी झालेली आहे आणि सायक्रॅटिस्टचे रिपोर्ट सुद्धा सबमिट झालेत कोर्टात. आता अजून काय पुरावा हवाय तुम्हाला? मला वाटतं जज साहेब, लवकरात लवकर यांच्यावर उपचार सुरू झाले पाहिजेत, नाहीतर त्यांच्या स्वतःच्याच नाही तर इतरांच्याही जीवाला याच्यामुळे धोका होऊ शकतो. त्यांनी स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केलेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मी विनंती करते, त्यांच्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आणि एकूण सामाजिक स्वास्थ्यासाठी मालविका खानविलकर यांचे उपचार त्यांच्या राहत्या घरी करण्यात यावे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. मालविका खानविलकर यांचे रिपोर्ट्स व इतर पुराव्याच्या आधारे हे कोर्ट मान्य करते की त्यांनी त्यांच्या आजारपणाच्या अंमलाखाली हा गुन्हा केला असेल हे नाकारता येत नाही. त्यामुळे हे कोर्ट त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करीत आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करावे असा कोर्ट आदेश देत आहे. ओम 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 स्वीटू मी किती हाका मारला तुला, लक्ष कुठे होतं तुझं? मी ते ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. मलाही तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. किती छान वाटतंय ना इथे. इतकं छान वाटतंय की माझ्या मनातलं सगळं सांगून टाकावं असं वाटतंय तुला. आय जस्ट लव्ह कोकण. अरे आता बाहेर कसं जायचं? का जायचंय परत? इथेच थांबूया, मला इथे थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही. ही वेळ आहे का मस्करी करायची? अरे असं काय करतो आपण? मी तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? काळजी नको करूस, मी आहे ना. मी तुला काही होऊ देणार नाही. ओम, हे सगळं काय चाललंय सांगशील का? हे तुला आठवतंय आपली पहिली भेट? माझ्या खोलीमध्ये मी जस्ट आंघोळ करून आलो होतो आणि टॉवेलवर होतो आणि तू अचानक आत आलीस. मला इतकं ऑकवर्ड झालं होतं. आणि तुला काहीच फरक पडला नाही. तेव्हाच तुम्हाला आगाऊ वाटली होतीस, एक नंबरची आगाऊ. मग त्यानंतर तू आमच्या घरी राहायला आलीस, तुझी आईसोबत मैत्री झाली. तुझं ते मोकळेपणाने हसणं, तुझा कॉन्फिडन्स मला खूप आवडायला लागला. तू स्वयंपाकघरात गेलीस की सगळ्यांना भुका लागायच्या. तू हसलीस की अख्खं घर हसायचं. तुला आठवतंय ते ताईची एक किटी पार्टी होती, तिला तू हळदी कुंकू पार्टीत कन्वर्ट केलं होतंस. तूच करू शकतेस फक्त.
या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात स्वीटू तुझ्याबद्दलच्या. आणि तेव्हा ती आगाऊ वाटणारी मुलगी माझी मैत्रीण कशी झाली हे माझं मलाच कळलं नाही. मग आपलं प्रेम झालं एकमेकांवर. आणि मला असं वाटलं होतं की जी व्यक्ती मला सपोर्ट करेल तीच व्यक्ती आपल्या प्रेमाच्या विरोधात होती. ललू मावशी, हातात तिला तुझी काळजी होती स्वीटू. खरंच आई खूप विचित्र वागली तेव्हा आपल्याशी. ठीक आहे, पण नंतर ती कन्व्हिन्स झाली. तिला कळलं की आपलं प्रेम खरं आहे. मग मला वाटलं होतं की सगळं सुरळीत झालं. वी वुड लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. पण नाही, तसं नाही झालं. आपल्या लग्नामध्ये बराच गोंधळ झाला. स्वीटू, आय नो की तुला त्यामुळे खूप त्रास झालाय. तेव्हा इतका त्रास सहन केलास की एखाद्या माणसाला त्रास आयुष्यभर पुरेल. त्याच्यामुळे तुझा कदाचित प्रेमावरचा विश्वास उडाला असेल, लग्नावरचा विश्वास उडाला असेल, पण आय डोंट ब्लेम यू. तू ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप पॉझिटिव्ह आहे स्वीट. तुझ्याही नजरेत मला आज आयुष्य भरभरून जगायची इच्छा दिसते. आनंदाने राहणारी, सगळ्यांना मनमोकळेपणाने प्रेम देणारी स्वीटू. अजूनही तशीच आहेस स्वीटू तू. मला या स्वीटूला आता गमवायचं नाहीये. सो स्वीटू, मला माहिती आहे तू खूप चांगली मुलगी आहेस. स्वीटू, मला हा आनंद आयुष्यभरासाठी माझा व्हायला. मला आयुष्यभर माझी जोडीदार व्हायला हवीस. आय प्रॉमिस आय विल नेव्हर लेट यू डाऊन. आणि आता मी तुझी साथ कधी सोडणार नाही. अगदी तुला माझा कंटाळा आला तरी. आणि मी आयुष्यात तुला तक्रारीची एकही संधी देणार नाही. हा, आता असली तर एकच तक्रार असेल. कोणती? हेच की इतक्या सुखाचं मी काय करू. तुला कधीच काही त्रास होऊ नये याची मी काळजी घेईन. मला एक संधी दे स्वीटू. मला तुझ्याशी लग्न करायचं. करशील? स्वीटू हो बोल. अगं स्वीटू, अगं हो म्हण. स्वीटू हो मन. स्वीटू हाँ बोल. हाँ बोल स्वीटू. स्वीटू वो सच्चे मन से कह रहा है, हाँ बोल दे स्वीटू. स्वीटू प्लीज हो मन प्लीज. स्वीटू, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. ओ मला हीच सून हवी आहे. अगं मला वाट कसली बघतेस. हो मन. बोलून टाक एकदाचा स्वीटू. स्वीटू प्लीज हो मन. अगं स्वीटू बाळा, अगं हो म्हण. अगं स्वीटू, आता कोणाची वाट बघतेस. हो मन. पडशील पडशील पडशील. मी लग्न करायला तयार आहे. गहिरे गहिरे सरले घनते अधीरे अधीरे झाले मन हे गहिरे गहिरे सरले घनते अधीरे अधीरे झाले मन हे उपरे उपरे विरले क्षणते अधीरे अधीरे झाले मन हे मन तू नसता हरले झुरले अन तू दिसता मन माझे नाउरले मन बावरले सावरले अडले अवघडले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले
मन होत जणू इंद्रधनु आभाळा भिडले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले वा 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 स्वीटू स्वीटू घरचा रस्ता तिथे विसरले वाटतं. या का जा रे हा कयालो मी हा तुम्ही जा, मी जरा जाऊन येतो. नाही आम्ही पण येतो ना walk ए ए जिन्या, अरे काय चिडवतोयस त्यांना? स्वीटू ओमकार जा, तुम्ही मस्त पैकी फिरून या. जा जाओ जाओ इधर जाओ ना. अरे संभल के. अरे क्या दादा आप भी. अरे जाओ दे अभी किधर पकड़ सकते हैं, बाद में तो भाग ही जाएंगे. कहाँ पे मिलेगा मौका. चलो चलते. आज ना मैं बहुत खुश हूँ. आज बहुत दिनों के बाद इस घर में चहल पहल होगी. पिढ्यानपिढ्यांचा आशीर्वाद लाभलाय घराला. स्वीटूच्या पणजोबांनी म्हणजे माझ्या आजोबांनी घर बांधलं, ते पण ह्या घरात वाढले. माझा आणि शरदचा जन्म या घरातलाच. आणि शकुताई, महत्वाचं म्हणजे नलू सून म्हणून पहिल्यांदा या घरात आली. हो का ग? अगं लग्न करून इथे आले आणि या घरच्या या लोकांच्या या गावाच्या प्रेमात पडले. गाव तसलंच आहे ग. आमच्या लग्नाला हक्कानं प्रेमानं गावातली माणसं आली होती. सगळ्यांच्या आशीर्वादानं साक्षीनं आमचं लग्न पार पडलं. म्हणजे एखादं घरातलं कार्य असावं ना, तशी गावातली सगळी माणसं आमच्या लग्नात वावरत होती. अगदी खरं. हे दोघं कसं लग्न करतायत कोणाच ठाऊक. काय छान वाटतंय ना. असं वाटतंय की हे क्षण संपूच नाहीत. इथे असंच राहावं तू आणि मी. ऑल्सो असंही वाटतंय की उद्याचा दिवस उजाडावा, नाही का? स्वीटू, एक दिवस असा होता जेव्हा मला असं वाटायचं की उद्याचा दिवस येऊच नाही. भीती वाटायची खूप. आता तसं नाही वाटत आहे. आता असं वाटतंय की जराही वेळ न घालवता आपलं लगेच हॅपीली एव्हर आफ्टर राहावं. काय झालं? हा मला माहिती आहे. मागच्या वेळेस मी आपल्या लग्नात येऊ शकलो नाही. त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. पण तेव्हा सिच्युएशन खूप वेगळी होती स्वीटू. मी आता तसं होऊ देणार नाही, अजिबात नाही. हा तुझा हात आहे ना, मी घट्ट धरलाय आता. त्यामुळे मी तुला कुठेही जाऊ देणार नाही.